मान्ना कसे आहात सर्वजण. आवाज कमी कर जरा टीव्हीचा. एक सांगू का, आता तुम्ही पूर आला होता नद्यांना, खूप पूर आला होता नाही का, इतका पूर आलेला आहे सगळ्याच नद्यांना. तर आवाज कमी कर ना थोडासा. तर सगळ्या नद्यांच्या अशा बघा, तुम्ही कुठे पण जा, कुठली पण नदी बघा पुण्यातली, सगळीकडं असं झाडावरतीपर्यंत कचरा लटकलेला आहे, हो की नाही. चिंध्या काय काय आहे, झाडाच्या फांद्या, पानं, फुलं, काय काय वाहून आलेलं सर्व त्याला लटकलेले आहे. तर असं पाण्याप्रमाणे राहायचं. नदी आहे ना, कचरा सगळा फेकून देते किनाऱ्याला, तसं आपण राहायचं. पण समोरची व्यक्ती कशी आहे, काय आहे, हे आपल्या मनात आहे, आपल्याला माहिती आहे. परंतु आपण त्यांच्याबद्दल जी आपल्या मनामध्ये घाण आहे किंवा त्यांच्याबद्दल आपल्या जो राग आहे, जो ही द्वेष आहे, तो आपण असा कचऱ्याप्रमाणे फेकून टाकायचं आणि आपण निर्मळ व्हायचं आणि आपण नदीप्रमाणे राहायचं, स्वच्छ नाही का. नदीने बघा, सगळ्या नद्यांनी बघा कचरा कसा फेकलेला आहे, हो की नाही. तुम्ही बघा, मी तर जाताना येताना बघितलेलं आहे की तिने सर्व कचरा असा दिला टाकून, तिने काही ठेवलं नाही. पाणी आलं, सगळा कचरा तिने परत आपल्याला देऊन टाकला. तसं आपण चांगलं राहून आपला चांगुलपणा आपण आपल्या जागी ठेवायचा आणि त्यांची घाण त्यांना परत देऊन टाकायची आपल्या वागण्यावरून. धन्यवाद.